ग्रुप बी चा पेपर येतो 21 डिसेंबरला आणि त्याच्यानंतर ग्रुप सी चा पेपर कधी आहे 4 जानेवारीला. डन. आणि हे झाल्यानंतर 2026 चं शेड्यूल आहे बघा. 2026च्या पण आपल्याला तारखा माहिती आहे, बरोबर ना? तारखा आल्यात. नेमकं काय होतं की एमपीएससीचं एक महत्वाचं गणित आहे. म्हणजे एमपीएससीचा आपण अभ्यास करत असताना बऱ्याच वेळा आपलं मन आपल्यासोबत खेळायला लागतं. कसं की ज्यावेळेस आपण एक्झाम टॅकल करत असतो आणि ते एक्झामला बरेच सारे दिवस असतात, म्हणजे ऑलमोस्ट 5 महिने 6 महिने किंवा एखादं वर्ष आहेत, असं आपण कन्सिडर करू एखादं वर्ष. ज्यावेळेस एक्झामला खूप जास्त टाइम असतो, 5 महिने 6 महिने एखादं वर्ष, त्यावेळेस तुमचा जो कॉन्फिडन्स आहे तो ह्या रेंजला असतो. तुमच्या मनामध्ये थॉट काय असतं माहितीये का? यावेळेस माझी प्रिलिम तर 100% निघणार आहे, माझी मेन्स पण मी काढून घेणार आहे, माझा आता अभ्यास चांगला आहे, मला अभ्यास कसा करायचा या सगळ्या गोष्टी समजल्यात आणि काही झालं तरी मी यावर्षी पोस्ट काढतो म्हणजे काढतो. हा कॉन्फिडन्स कधी आहे? 5 महिन्यापूर्वी 6 महिन्यापूर्वी एक्झामचं शेड्यूल पडेपर्यंत. कधी कधी तर अशी मनामध्ये एक फिलिंग्स येऊन जाते, यावर्षी मी टॉपच करतोय राज्यामध्ये, यावर्षी काय करतोय मी राज्यामध्ये टॉपच करतोय. हे कधीच्या फिलिंग्स आहे? ज्यावेळेस एक्झामला 6 महिने बाकी आहे, 4 महिने बाकी आहे, खूप जास्त टाइम मिळतो. आणि गंमत काय होते की तुम्हाला न कळत तुमचं मन तुमच्यासोबत गेम खेळायला सुरुवात करतं. जसा जसा टाइम पुढे जातोय, एक्झामला 3 महिने राहिले, एक्झामला 2 महिने राहिले आणि आता कंबाईनच्या पेपरला पूर्व परीक्षेला 55 दिवस राहिले. किती दिवस राहिले? 55 दिवस राहिले. आणि नेमकं काय व्हायला लागलं, जसजसे दिवस पुढे जायला लागले ना, तस हा जो ग्राफ आहे हा हळूहळू खाली यायला लागला. आता 55 दिवस राहिले ना, मागच्या 4 महिन्यापूर्वी मला वाटत होतं मी राज्यात टॉप करणार आहे. मागच्या ज्यावेळेस परीक्षा पुढे गेली, आठवतं की तुम्हाला? परीक्षा पुढे गेली तुम्हाला 75 दिवस मिळाले. परीक्षा पुढे गेल्यानंतर परत मनाने तुम्हाला सांगितलं आता काही टेन्शन घ्यायची गरज नाही, 75 दिवसामध्ये एकदम भारी अभ्यास करू शकतो. आता तुमच्या मनाने सांगितलं बरं 75 दिवसामध्ये मी एकदम भारी अभ्यास केला, आता काही टेन्शन घेण्याची गरज नाही, यावर्षी मी 100% प्रिलिम क्वालिफाय करतो. मध्ये काय आली? दिवाळी. दिवाळीमध्ये किती दिवस वाया गेले? 20 दिवस इतक्या रॅपिडली गेले, म्हणजे परीक्षा पुढे जाण्याच्या आनंदामध्ये 5-6 दिवस गेले. 5-6 दिवस आपण काही टाळ्यावरती नव्हतो आणि 5-6 दिवसानंतर दिवाळी आली आणि दिवाळीमध्ये तुमचे 7-8-10 दिवस गेले, म्हणजे असं 15 ते 20 दिवसांचा स्पॅन मध्ये गेला. ह्या 15 ते 20 दिवसांमध्ये मग तुम्ही ज्यावेळेस तुमच्या सगळं निवांत मिटवून ज्यावेळेस तुम्ही या फील्डमध्ये परत एंटर केलं, त्यावेळेस तुम्ही शेड्यूल लावायला ज्यावेळेस सुरुवात केली, मग तुमच्या मनाने सांगितलं किती दिवस बाकी राहिले? 55 दिवस. 75 दिवस ज्यावेळेस बाकी होते त्यावेळेस असं वाटलं होतं का माझी प्रिलिम निघून मी 100% यावेळेस होणार आहे, आता प्रिलिमला अडचण नाही. आता हळूच मनाने तुमच्या मनामध्ये डोकवायला सुरुवात केली आहे, कदाचित प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो, थोडीशी भीती वाटायला सुरुवात झाली आणि मग स्वतःवरती डाऊट यायला सुरुवात व्हायला लागली. आता 55 दिवस राहिले, यावर्षी होईल की नाही होणार, माझी प्रिलिम निघेल की नाही निघणार, माझ्या रिव्हिजन होतील की नाही होणार, याच्याही तुम्ही जे पण वाचले ना ते थोडंसं व्हॅनिश झाल्यासारखं वाटायला सुरुवात होईल. आता तुम्हाला कदाचित अशी पण फिलिंग्स येऊ शकते बरं की पॉलिटी वाचलंय पण वाचलंय असं वाटतच नाही. आणि मग हा विचार करत असताना तुम्हाला मन तुमच्याबद्दल रिग्रेट करायला सुरुवात कराल, तुमचं मन तुम्हालाच रिग्रेट करायला लावायला सुरुवात करेल. म्हणजे तुमच्या मनात हळूच तुम्ही ज्यावेळेस असं निवांत बसाल ना, त्यावेळेस असं वाटायला लागलं यार मी मागचे 3-4 महिने काहीच नाही केलं, टाइमपास केलाय, 4-5 महिने मी अभ्यास करायला पाहिजे होता, अभ्यास केला असता तर 100% प्रिलिम झाली असती, हे तुमचं मन सांगाल बरं का. आता हे तुमच्या मनामध्ये 100% थॉट येणार आहे. हे थॉट का बरं येतं माहिती आहे का? प्रेशर, एक्झामचं प्रेशर आणि भीती. आणि मग आपण हळूच भूतकाळ डोकवतो, मग असं जाणवतं यार मी मागच्या 1 महिन्यामध्ये काहीच नाही केलं. तुम्ही जस्ट थॉट मागे लावून बघा, तुम्ही जस्ट भूतकाळात जाऊन बघा, तुम्हाला असं वाटायला लागलं मागच्या 1-2 महिन्यामध्ये मी काहीच नाही केलं, मी कोणत्याच रेंजला नाहीये, आणि रिग्रेट व्हायला लागतं. मग असं वाटायला लागतं की मग मागच्या 4-5 महिन्यांमध्ये 2-3 महिन्यांमध्ये आणखी चांगला अभ्यास केला असता तर माझी प्रिलिम निघाली असते. म्हणजे 4-5 महिन्यापूर्वी आपला कॉन्फिडन्स होता मी राज्यात टॉप करल, नंतर तो कॉन्फिडन्स कमी झाला, नंतर असं वाटायला लागलं नाही यावेळेस माझी प्रिलिम तर होणार आहे, मेन्स बघू मेन्सच्या वेळेस. आता 55 दिवस राहिले आणि 55 दिवसामध्ये आता सेल्फ डाऊट यायला लागला. काय व्हायला लागले? सेल्फ डाऊट व्हायला लागले.
आता याच्या पुढचं गणित असं आहे, हे 55 दिवस, या 55 दिवसांमधले पहिले 25 दिवस जर तुमच्या हातातून गेले, म्हणजे राहतील खाली 30 दिवस. 30 दिवसांमध्ये मनाच्या फिलिंग्स आणखी निगेटिव्ह भावनेकडे जायला सुरुवात होईल. कदाचित तुम्हाला असं 100% वाटायला लागेल की यावेळेस माझी प्रिलिम नाही होते. जसजशी भीती जास्त वाटायला लागेल ना, जसजशी भीती जास्त वाटायला लागेल, त्यावेळेस तुमच्या मनामध्ये असं परत एक थॉट येईल बरं का, यार 2026 ची प्रिपरेशन करू का, हा सुद्धा थॉट मनामध्ये यायला लागेल का 2026 ची प्रिपरेशन करू का, 26 ला मस्त 4-5-6 महिने मिळतील, मग मी त्याच्यामध्ये चांगला अभ्यास करू शकतो. या फिलिंग्स येतील. तुम्हाला लिटरली खोटं वाटेल. काल मला एक कमीत कमी 6 ते 7 फोन आलेत. 6 ते 7 फोन मध्ये काय होतं माहितीये का, सर माझ्या हाती इतकी प्रिपरेशन झाली असं मला वाटत नाही, 2025 आता 2 महिने वाया घालण्यापेक्षा मी डायरेक्ट 2026 अटेम्प्ट देऊ का. प्रिपरेशन करताय मागच्या 1-2 वर्षांपासून. मनात फिलिंग्स काय आली, 2025 पेक्षा इथं मी 2 महिने वाया घालण्यापेक्षा 2026 अटेम्प्ट देऊ का. मग माझं असं म्हणणं आहे, जर अशा मनामध्ये जर फिलिंग्स येत असतील तर मनाला फक्त एकच विचारायचं, 2025 चा पेपर तू पेपर न देता नापास होतोय ना, मग पेपर देऊन नापास व्हायला काय हरकत आहे, पेपर देऊन नापास व्हायला काय हरकत आहे. तर हे मन तुमच्या सोबत शेवटच्या दिवसांमध्ये खेळायला लागतं. काय होतं, मन तुमच्या सोबत खेळायला लागतं. या निगेटिव्ह फिलिंग्स पेपरच्या आधी यायला लागतात. जितकं जास्त आपण घाबरू तितकं जास्त मन तुमचं निगेटिव्ह फिलिंग्स कडे जायला लागतं. हे का बरं होतं, सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे हे का बरं होतं, याच्या मागे कारण असं आहे, ते जे बिचार मन आहे त्या बिचार मनाला काहीच नाही कळत. हे फार महत्वाचं. आता हे तुम्ही समजून घ्या का, तुम्ही 24 तासामध्ये जे पण वर्तणूक करतात त्या वर्तणुकीचा तुमच्या भविष्यावरती खूप मोठा इम्पॅक्ट क्रिएट होतो. तो कसा, मी सांगतो बघा. तुमच्या मनाला काहीच नाही कळत, ते बिचार तुमच्या गुलामासारखं काम करतात. त्याला स्वतःचे डिसिजन घेण्याची क्षमता नसते. तुम्ही त्याचे मालक आहे. तुम्ही जर तुमच्या मनाला सांगितलं की मला जर पेपरमध्ये पास व्हायचंय, ते बिचार काहीच नाही ऐकत, सरळ तुमचं थॉट मनाला लावून घेतं आणि त्या प्रकारे त्या दिशेने काम करायला सुरुवात करतं. जर तुम्ही सांगितलं त्याला, आता तुम्ही म्हणाल तर हिंट दिली, अरे प्रिलिमचं खूप जास्त प्रेशर क्रिएट होतंय, काय माहिती ह्यावेळेस प्रिलिम निघते की नाही निघते, मला असं वाटतं की 50-50% होऊ शकतं. त्या बिचाराला काहीच नाही कळत. ते बिचारा डायरेक्ट तुमच्या मालकाने जे सांगितलं ते ऐकतं आणि त्याला हे 100% पटतं की मालकाने सांगितलं प्रिलिम निघण्याचे चान्सेस किती आहे, 50%. नापास होण्याचे चान्सेस किती आहे, 50%. उरलेल्या सगळ्या टाइम मध्ये तुमचं जे मन आहे ते फक्त या गोष्टीवरती लावतं, मालकाला 50% पास करायचं आणि मालकाला 50% नापास करायचं. त्याला काहीच नाही कळत. जर तुम्ही त्याला जर हा थॉट दिला की अरे काहीच टेन्शन घेण्याची गरज नाही, माझा अभ्यास चांगला आहे, मी ह्यावेळेस प्रिलिम क्वालिफाय होऊ शकतो, ते विचार हे सगळं जसं तसं ऐकतं आणि उरलेले 24 तासांमध्ये हे सगळं तुम्हाला पास करण्याच्या दिशेला लावून देतं. याचं मी तुम्हाला बेस्ट एक्झाम्पल आहे. पटण्यासाठी ही गोष्ट मी समजून सांगतो. तुम्हाला असं कधी जाणवतं का रे की मला एखादं पुस्तक घ्यायचंय पण माझ्या खिशामध्ये पैसे नाहीये, पण मला फार मनापासून इच्छा आहे ते पुस्तक घेण्याची. तुमचं मन कुठून का होईना, मित्राकडे मागल, आईकडे मागल, वडिलांकडे मागल, कुठून का होईना ते बरोबर पैसे ऍडजस्ट करतात आणि 4-5 दिवसात तुमच्या टेबलवर ते पुस्तक आणून ठेवतं. तुम्हाला नाना प्रकार करायला लावतो. तुम्हाला माहितीये का, लहानपणी जर आपल्याला एखादी खेळणी पाहिजे होती, ती जर खेळणी पाहिजे असेल तर आई वडिलांकडे आपल्याकडे नसते, आपण ती घेऊ शकत नाही, पण आपण रडून पाहतो, गागून पाहतो, आईने नाही ऐकलं का पाय आपटून पाहतो, नाहीच काही कळलं तर डोकं आपटून पाहतो, पण काही करून ती गोष्ट आपण आपल्या टेबलावरती आणतो. म्हणजे त्या मनाला जर आपण जो थॉट देतो तो थॉट ते मन 100% ब्लाइंडली ऍक्सेप्ट करतो आणि तुमच्या सगळ्या शरीरातल्या प्रत्येक पेशीला तुम्ही जो थॉट दिलाय तो थॉट कंप्लीट करण्यासाठी 100% प्रयत्न करायला लावतो. आणि म्हणून तुम्ही तुमच्या मनाला कोणता थॉट देतात हा खूप जास्त महत्वाचा आहे. तुम्ही नापास का होतात, नापास होण्याचं सगळ्यात महत्वाचं रिझन, तुम्ही तुमच्या मनाला स्वतःहून सांगतात की माझी रिव्हिजन कमी आहे, कदाचित ह्या वेळेस होईल की नाही माहित नाहीये, ते बिचारा तसंच ऐकतं आणि त्याला घेऊन माहित नाही राहत. तुम्ही जर म्हटले नाही आता 2025 अभ्यास नको, 2026 आपण अभ्यास करू, ते बिचार हे ऍक्सेप्ट करतं का आपल्या मालकाचा 2025 अभ्यास नाही तर 2026 ला करणार आहे, ते बरोबर मालकाला नापास करायच्या मागे लागतं. आणि म्हणून या शेवटच्या दिवसांमध्ये आपण आपल्या मनाला काय दिले पाहिजे, पॉझिटिव्ह थॉट दिले पाहिजे. पॉझिटिव्ह थॉट हे फार जास्त महत्वाचे आहेत. तुमच्या माइंडमध्ये तुमची सगळ्या इन्फॉर्मेशन तुमच्या बॅकअप माइंडला स्टोअर असतात, पण तुम्ही जर म्हटले ना त्याला की तुला सगळं आठवणार आहे, ते बिचार बरोबर त्या माइंडमध्ये फिरतं आणि बरोबर ती इन्फॉर्मेशन घेऊन येतं तुमच्या पेपरला आठवून देतं. आणि जर तुम्ही ऍक्सेप्ट केलं ना की तुम्हाला आठवत नाही, जगात अशी कोणतीच पॉवर नाहीये, जर तुम्ही ऍक्सेप्ट केलं तुम्हाला आठवत नाही तर खरंच तुम्हाला आठवणार नाही. जर तुम्ही ऍक्सेप्ट केलं की मला सगळं आठवणार पेपरला, जगातली अशी कोणतीच पॉवर नाही का तुम्हाला आठवण्यापासून अडवू शकत. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या मनाला कोणते थॉट देताय हे खूप जास्त महत्वाचं आहे.
आणि मग नेमकं निगेटिव्ह थॉट काय येतात माहितीये का? निगेटिव्ह थॉट एक्झाम बद्दल येण्याचे महत्वाचे रिझन्स काय माहितीये का? तुम्ही जगामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त महत्व त्या गोष्टीला सेट करून ठेवतात. मला हा अटेम्प्ट, तुमच्या मनात आला असेल बघा, मी हा अटेम्प्ट पास नाही झालो तर माझं आयुष्यामध्ये काहीच खरं नाहीये, माझ्यावरती जबाबदारी आहे, माझं वय वाढत चाललंय, मला काही करून माझी घरची परिस्थिती खराब आहे, मला काही करून ह्या अटेम्प्ट मध्ये पोस्ट काढायची. हे तुम्ही त्याला इतकी प्रायोरिटी देतात आणि मग हळूच सांगितलेलं असतं, जर ह्या वर्षी मला पद नाही मिळालं तर माझं काय काय होईल, माझी घरची परिस्थिती खराब आहे, माझी सिच्युएशन खराब होईल, माझं लग्न राहून जाईल, काय एक्सवायझेड ब्ला गोष्टी. मग तुम्ही मनाला सांगतात की हे नाही झालं तर माझं हे सगळं निगेटिव्ह होईल. मग तुम्ही इतके घाबरून जाता त्या गोष्टीला, कारण तुम्ही महत्व टॉपचं दिलेलं असतं, तुम्ही त्या गोष्टीला इतकं घाबरून जातात की मनाला विचार करण्याचा स्कोपच देत नाही. एक महत्वाचा मुद्दा आहे बरं, तुमच्या पेपरमध्ये तुमचा प्रश्न बरोबर येईल की नाही येणार नुसतं इन्फॉर्मेशन वरती डिपेंड नाहीये. तुमच्या मनाला तुम्ही विचार करायला किती एम्प्टी स्पेस देताय यावरती त्या गोष्टी महत्वाच्या आहेत. फॉर एक्झाम्पल, समजा तुम्ही तुमच्या मनाला एका खोलीमध्ये डांबून ठेवलं, तुम्ही म्हटले की अरे हा प्रश्न विचारला, तू एवढ्याच एरियामध्ये फिरायचं आणि त्या प्रश्नाचं उत्तर घेऊन यायचं. मग तुम्ही काय केलं, नाही तू आता खोलीमध्ये नको फिरू, तू आता बाथरूम मध्ये जा. तुम्ही त्याचा स्पेस काय केला, आणखी कमी केला विचार करण्याचा. मग तुम्ही त्याला आणखी म्हटले नको तू बाथरूम मध्ये, तू आता एमटी पूर्ण ग्राउंड मध्ये खेळ, पूर्ण ग्राउंड मध्ये खेळायचं, तुला काय विचार करायचा तो विचार कर आणि इन्फॉर्मेशन घेऊन ये. जर तुम्ही त्याला बाथरूम मध्ये डांबून ठेवलं तर त्याला विचार करण्याची क्षमता तुम्ही काय केली, त्याची कमी केली. त्याला फिरताच येत नाही ना विचार करायला, इन्फॉर्मेशन शोधायला. जर तुम्ही त्याला रूमचा स्पेस दिला तर तो आणखी फिरू शकतो. जर तुम्ही त्याला ग्राउंडचा स्पेस दिला तर त्याला खूप जास्त स्पेस मिळतो विचार करायला, बरोबर. मग एक्झॅक्टली तुम्ही काय करतात, रिव्हर्स करतात. तुम्ही इतकं प्रेशर घेतात की तो ग्राउंड वरती असतो विचार करायला, तो चांगला फिरू शकतो, चांगला विचार करू शकतो, चांगला आठवू शकतो, चांगलं लॉजिक लावू शकतो. तुम्ही त्याच्यावरती प्रेशर क्रिएट केलं की तो ग्राउंडवरून तुम्ही त्याला रूम मध्ये आणून ठेवतात. तुम्ही त्याच्यावरती आणखी प्रेशर क्रिएट केलं की तो रूम मधून तुम्ही त्याला बाथरूम मध्ये आणून ठेवतात. त्याला विचार करण्याची त्याची जी क्षमता आहे ती तुम्ही तीच बंद करून टाकतात. तुम्ही त्याच्यावरती इतकं प्रेशर क्रिएट करतात. कधी कधी असं होतं बघा, प्रश्नाचं उत्तर माहित राहतं, ते घरी आल्यावरती कळतं, कारण तिथल्या ज्या प्रेशरने तुम्ही त्याला विचार करायला चान्सच नाही दिला. घरी आले, तुम्ही त्याला ग्राउंडवर घेऊन गेले, तुम्ही एकदम फ्री झाले ना, आता त्याला विचार करायला स्कोप मिळाला आणि तुमचे उत्तर बरोबर यायला लागले. घरी तुम्ही उत्तर सोडवले की उत्तर बरोबर येतात. पेपरमध्ये गेल्यानंतर प्रेशरमुळे उत्तर चुकतात. प्रेशर क्रिएट झालं की मेंदूचा विचार करायला त्याला एम्प्टी स्पेस मिळतच नाही, त्याला फ्रीज होता येत नाही, त्याला फिरताच येत नाही इन्फॉर्मेशन शोधायला. आणि एक्झॅक्टली पेपरमध्ये हे होतं, प्रेशर क्रिएट होतं, तुम्ही मेंदूचा एम्प्टी स्पेस त्याच्याकडनं घेऊन टाकता, त्याला विचार करता येत नाही आणि इनडायरेक्टली आपल्याकडनं 10 ते 15 मिस्टेक होऊन आपण नापास होण्याच्या मार्गावरती जातो. म्हणजे काय, म्हणजे असं आहे की तुम्ही वर्षभर एकदम 100% अभ्यास करतात, पण तुमच्यावरती इतकं प्रेशर येतं की तुम्ही त्या मेंदूला विचार करण्याची क्षमतापासून त्याला हिरावून घेतात. दुसरी गोष्ट, हा जो शेवटचा पिरियड, ह्या शेवटच्या पिरियडमध्ये निगेटिव्ह थॉट्स येणं साहजिकच आहे. ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे, ही स्पर्धा परीक्षा आहे, याच्यामध्ये प्रेशर येणं साहजिकच आहे. आणि प्रेशर आल्यानंतर तुमच्याकडनं चुकीच्या गोष्टी होतात, तुम्ही माइंडला चुकीचे थॉट द्यायला लागतात. कशामुळं, घाबरल्यामुळं. ते बिचारा तसंच ऐकतं, तसंच वर्कआउट करायला लागतं. मग काय केलं पाहिजे, आता याच्यावरती आपण सोल्युशन शोधलं पाहिजे. काय केलं पाहिजे तर आपण हे समजून घेतलं पाहिजे की ही गोष्ट माझ्यासोबतच नाही होत, अख्ख्या महाराष्ट्रासोबत होते, प्रत्येक विद्यार्थ्यासोबत ही गोष्ट होते. प्रेशर येतं, प्रेशर जरी आलं तर निगेटिव्ह विचार नाही करायचे. तुम्ही त्या निगेटिव्ह विचारांना काय केलं पाहिजे, पॉझिटिव्ह थॉट मध्ये कन्वर्ट केलं पाहिजे. सकाळी उठल्यानंतर सकाळ, दुपार आणि संध्याकाळ या 3 वेळेमध्ये तुम्ही तुमचे डोळे बंद करू शकता आणि डोळे बंद केल्यानंतर तुमच्या मनाला हे सांगायचं की परीक्षा जरी अवघड असली तरी मी सुद्धा सोपा नाहीये. ह्या वेळेस परीक्षा जरी अवघड असली तरी माझा चांगला अभ्यास झालाय, मला सगळ्या गोष्टी आठवणार आहे, माझा ह्या पेपरमध्ये रिझल्ट येणार आहे. कितीही पेपर अवघड असला तरी मी लॉजिक लावून ब्लाब्ला गोष्टी करून मी 100% प्रिलिम पास होणार आहे. कधी सांगितलं तुम्ही, हे सकाळी सांगितलं. याचा खूप मोठा इम्पॅक्ट होतो बरं. द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड नावाचं बुक, याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी मेन्शन केल्यात. तुम्हाला हे शॉकिंग वाटेल, पण तुमचं मन बिचारं जशाला तसं तुमचं ऐकत राहतं. तुम्ही हे सकाळी त्याला सांगा की माझं काहीच टेन्शन घेण्याची गरज नाही, माझं सगळं ओके होणार आहे, माझी परिस्थिती पण ओके होणार आहे, घरचं पण चांगलं होणार आहे, ह्या वर्षी माझा रिझल्ट येणार म्हणजे येणार. तुम्ही हे सकाळी त्याला हिंट द्या. तुम्ही त्याला सेम दुपारी 10 मिनिटं ही हिंट देऊ शकता आणि तुम्ही संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर सुद्धा तुम्ही त्या माइंडला तुमची हिंट दिली पाहिजे. जर तुम्ही 3 वेळा जर ही हिंट देत असाल, तुम्ही हे 10 दिवस करून बघा, तुमच्या माइंडमध्ये निगेटिव्ह थॉट येणार नाही, एक्झाम बद्दलची भीती कमी होईल आणि आपले रिझल्ट यायला सुरुवात होतील. मनात किती पण असं वाटलं की नाही माझा अभ्यास नाही होते, कदाचित होईल की नाही होणार हा थॉट आला
की तुम्ही हे चेंज करायचं, मनाला सांगायचं की 100% होणार म्हणजे होणार. गंमत अशी आहे का नुसतं अभ्यासाने गोष्टी वर्कआउट नाही होत, टेम्परामेंट मध्ये ह्या गोष्टी वर्कआउट होतात. टेम्परामेंट, एक विद्यार्थी, मला आता 4-5-6 दिवसापूर्वी तिचा फोन आला होता, राज्यसेवेच्या मेन्स मध्ये लँग्वेजला विद्यार्थीला तिला मार्क होते, लँग्वेजच्या पेपरमध्ये 77-78 मार्क. किती मार्क होते? 77-78 लँग्वेजच्या पेपरमध्ये. एका महिन्यानंतर परत ग्रुप बी ची मेन्स झाली, मार्क किती आले? 55. का बरं? तिचा अभ्यास कमी होता का? एका पेपरला राज्यसेवेच्या मेन्सला लँग्वेजला 78-77 मार्क येतात, त्याच मुलीला जर 55 मार्क येत असेल, याचा अर्थ काय झाला? अभ्यास कमी हा त्याचा अर्थ नाही होत. याचा मेन रिझन असा आहे का तुझं टेम्परामेंट एक्झामचा तो हँडल करता आलं पाहिजे. जे मला दगदग व्हायला लागते ती तुम्हाला हँडल करता आली पाहिजे, तुम्हाला शांत राहता आलं पाहिजे, स्वतःवरचा जो विश्वास आहे तो ढळू नये द्यायचा. हे जर तुम्ही केलं, मनाला जर पॉझिटिव्ह हिंट देत जर राहिले आणि जर तुम्ही रिलॅक्स राहिले, तर प्रत्येक प्रश्नाचा विचार करायला मेंदूला फ्री चान्स मिळतो, फ्री एरिया मिळतो आणि बरोबर ते राईट उत्तर घेऊन येतं. जर तुमच्या समोर प्रश्न असेल की ब्लाबला गोष्ट कोणत्या व्हाईसरायच्या काळात झाली, रिपनच्या झाली, डलहौसीच्या झाली, कॅनिंगच्या झाली किंवा वॉरेन हेस्टिंगच्या काळामध्ये झाली, तर मेंदूला हा विचार तर करायला चान्स मिळाला पाहिजे ना, वॉरेन हेस्टिंग्स कोण आहे, डलहौसीचं काय, कॅनिंगचं काय. जर तुम्ही त्याच्यावरती प्रेशर क्रिएट झाला, तो असं पोहोच शकत नाही ना. आणि म्हणून तुम्ही निगेटिव्ह थॉट नाही दिले पाहिजे, तुम्ही प्रेशर कमी केलं पाहिजे. याच्यावरती सगळ्यात बेस्ट सोल्युशन आहे, तुमचं मन तुमच्या सोबत खेळतं ना ह्या शेवटच्या दिवसांमध्ये, ते हे रिव्हर्स केलं पाहिजे. आपण कोणासोबत खेळलं पाहिजे? मनासोबत खेळलं पाहिजे. आपण त्याला आपल्याबद्दल पॉझिटिव्ह गोष्टी सांगितल्या पाहिजे, तो निगेटिव्ह सांगायला सुरुवात केला, आपण त्याला पॉझिटिव्ह गोष्टी सांगितल्या पाहिजे. कन्क्लुजन हेच आहे का दिवसाच्या 3 वेळेमध्ये तुम्ही तुमच्या मनाला काय दिलं पाहिजे? पॉझिटिव्ह हिंट दिली पाहिजे. डन. पॉझिटिव्ह हिंट दिली की निगेटिव्ह थॉट येणं कमी होतील आणि 100% तुम्हाला आता इथून पुढचे 5 काय अजून 2 वर्ष जरी दिले ना, 2 वर्षानंतर तुम्हाला जर म्हटलं ना की एक्झामला तुम्हाला फेस करायचंय, तुम्हाला त्यावेळेस पण हीच फिलिंग्स येईल, बरं आता नको, ह्याच्यानंतरचा अटेम्प्ट देऊ, आता थोडीशी प्रिपरेशन कमी. तुम्ही अजून 5 वर्ष प्रिपरेशन जरी केली, तुमच्या मनातले हे थॉट जाणार नाही. हे एक्झाम जेवढे अभ्यासाचे आहे त्याच्यापेक्षा जास्त तुमच्या मानसिकतेचे. जर तुम्हाला स्वतःला हँडल नाही करता आलं की कार्यक्रम आवरतो, तर तुम्ही स्वतःला हँडल केलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही दिवसभराची सुरुवात ज्या पद्धतीने करतात त्या पद्धतीने दिवसभराची सुरुवात करायची नाही. दिवसभराची सुरुवात करत असताना तुम्ही व्हिज्युअलायझेशन करता का? व्हिज्युअलायझेशन करणं फार महत्वाचं आहे बरं. तुम्ही व्हिज्युअलायझेशन ही याच्यामध्ये इतकी प्रचंड ताकद आहे की तुम्ही विचार नाही करू शकत. म्हणजे सकाळी उठल्यानंतर काय करायचं? आंघोळ पांघोळ करायची, व्यवस्थित डोळे बंद करायचे. डोळे बंद करणं फार महत्वाचं आहे. तुम्हाला माहिती आहे का तुम्ही जीवनात किती डिस्टर्ब हे कशावरून कळतं? तुम्हाला जर चेकआउट करायचं असेल ना, तर घरी जायचं, सगळं फोन बंद करायचं, एका जागेवरती बसायचं, डोळे बंद करायचे. जर तुम्ही 10 मिनिटाच्या वरती जर स्थिर बसू शकले, याचा अर्थ तुमची मेंटॅलिटी पीसफुल आहे, तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड आहे. आणि जर तुम्हाला 5 मिनिटं बसवलं नाही, तुमचं मन म्हणायला लागलं चला उठ 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 उठ, याचा अर्थ तुम्ही प्रचंड डिस्टर्ब आहात, तुमच्या मनामध्ये विचारांचा कहर माजलेला आहे, हा त्याचा अर्थ आहे. सकाळी उठलं पाहिजे. व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय? तुम्ही व्हिज्युअलायझेशन करा, आजचा दिवस मी काय कसं स्पेंड करणार आहे. मी सकाळी उठणार आहे, आंघोळ करणार आहे, मी लेक्चरला जाणार आहे. तुम्ही हे लेक्चरला सांगा की लेक्चरला मी 100% फोकस करणार आहे. माझा मित्र जरी शेजारचा म्हटला की अरे आपण इकडे तिकडे बोलू वगैरे, तरी मी त्याच्याकडे लक्ष देणार नाही. लेक्चर झालं मी तिथून उठणार आहे, पटकन जेवण करणार आहे आणि जेवण केल्यानंतर 3ऱ्या मिनिटाला मी लायब्ररीत बसणार आहे. लायब्ररीमध्ये माझं मन मला म्हणणार आहे की मला आता उठायचंय, बाहेर जायचंय, मजा करायची, फोन पाहायचाय. मी आज किती झालं तरी फोन नाही पाहणार. लायब्ररीमध्ये मी संध्याकाळपर्यंत अभ्यास करणार, तिथून उठणार, घरी जाणार आणि झोपणार आहे. हा तुम्ही व्हिज्युअलायझेशन करा. ह्या व्हिज्युअलायझेशन मध्ये तुम्ही ही पण गोष्ट ऍड करा, काल कोणत्या चुक्या केल्या, त्या चुक्या मी आज करणार नाही. जर तुम्ही तुमच्या ह्या जनरल लाईफ मध्ये जर तुम्ही प्रॉपर व्हिज्युअलायझेशन जर केलं, तर गॅरंटी देतो की 10 ते 15 दिवसांमध्ये तुमच्यामध्ये प्रचंड ड्रास्टिकली चेंजेस यायला सुरुवात होते. पण तुम्हाला नेमकं कसं व्हायचंय हे तुम्ही त्या माइंडला हिंट दिली पाहिजे की मला असं अशा प्रकारे व्हायचंय. त्याच्यामुळे तुम्ही ही जी मानसिकता आहे तुमच्या डोक्यामध्ये की मी अभ्यास करूनच पास होईल, अभ्यास करावा लागतो, ही त्याची प्रायोरिटी आहे. पण नुसता अभ्यासानेच गोष्टी होत नाही. तुम्ही तुमचा टेम्परामेंट शेवटच्या दिवसांमध्ये खराब केला की तरी कार्यक्रम आवरतो. कधी कधी असं होतं बघा, एखाद्या विद्यार्थ्याला एखादी पोस्ट भेटली का बाकीच्या पोस्ट आपोआप निघत चालतात, इझी निघतात. का बरं? कारण प्रेशरच नाही आहे ना डोक्यावरती, आणि म्हणून बाकीच्या पोस्ट तो इझिली ऍक्सेस करू शकतो. आणि मग एकच पोस्ट घ्यायला का बरं एवढे दिवस लागले? प्रेशर. ही एक्झाम अभ्यासाबरोबर 50% त्याचा टेम्परामेंट तुम्हाला स्वतःला सांभाळता आलं पाहिजे आणि तुमच्या ज्या मिस्टेक आहे त्या कमी करता आल्या पाहिजे. मिस्टेक कमी करण्यासाठी तुम्हाला स्वतःला सांभाळता आलं पाहिजे आणि सांभाळता येण्यासाठी तुम्ही मनाला काय दिलं पाहिजे? पॉझिटिव्ह
हिंट दिल्या पाहिजे. कधी पण लक्षात घ्यायचं की ह्या वर्षी जरी रिझल्ट नाही आला, मला सांगायचं ह्या वर्षी जरी रिझल्ट नाही आला तर ऍटलिस्ट मी लढलो तो असेल. लढल्यानंतर रक्त कसं सांडतं, त्रास किती होतो, दुःख किती होतं, जखम भरायला किती दिवस लागतात, हा तर एक्सपिरियन्स येईल ना. नेक्स्ट टाइम हा एक्सपिरियन्स वर्कआउट करेल. तुम्हाला ऍटलिस्ट कळेल घाव कसा लागतो, नापास झाल्यावरती दुःख कसं होतं, त्याचं पेन किती आहे, आणि मग याच्यापेक्षा अभ्यास करायला पाहिजे. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी होत्या. त्याच्यामुळे लढल्यापेक्षा बिना लढता रणांगण सोडण्यापेक्षा हरून रणांगण सोडलेलं कधी पण बेटर आहे. येते लक्षात. त्याच्यामुळं तुम्ही व्हिज्युअलायझेशन वरती फोकस केलं पाहिजे. तुम्ही तुमच्या मनाला पॉझिटिव्ह हिंट दिली पाहिजे. तुमचं मन तुमच्या सोबत खेळतं. तुम्ही काय केलं पाहिजे, मनासोबत खेळता आलं पाहिजे. मनासोबत खेळता आलं आणि सोबत जर तुमचा अभ्यास जर चांगला असेल तर गोष्ट 100% वर्कआउट होते. मी माझ्यासोबत पण असं घडलं. बरेच सारे लोक असे असतात की अभ्यास चांगला असून पण बऱ्याच वेळा असं होतं की ते लिस्टच्या बाहेर जातात. लिस्टच्या बाहेर जाण्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कारण आहे मन तुमच्यासोबत खेळायला लागतं. मन तुमच्यासोबत खेळायला लागतं. हे प्रचंड खराब क्षेत्र आहे बरं. भिकाऱ्यापेक्षा पण खराब अवस्था आहे आपली. भिकाऱ्याला संध्याकाळी कशाचा आनंद होतो, 100 रुपये मिळाल्याचा. हा आनंद आपल्याला मागच्या 5 वर्षामध्ये घेता आलेला नाही. आपल्याला 1 रुपया आपण कमवलाय याचा सुद्धा आनंद आपल्याला घेता आलेला नाहीये. म्हणून आपल्यामध्ये ह्या सगळ्या प्रॉब्लेम क्रिएट होतात. जर तुम्हाला तुमच्या महिन्याचं पेमेंट जर आज पण मी 20-30 हजार तुमच्या हातात जर दिलं ना, तुम्हाला एमपीएससीचं टेन्शनच कमी होऊन जाईल. कारण तुम्ही काहीतरी कमवलंय. आणि गंमत अशी की आपण ह्या फील्डमध्ये आपल्याला हातात काहीच येत नाही. तुम्ही फक्त इन्व्हेस्टमेंट करताय, रोज इन्व्हेस्टमेंट करताय, अभ्यास करताय, लेक्चरला येताय, सिलेबस कंप्लीट करताय, रोज इन्व्हेस्टमेंट करताय. पण इन्व्हेस्टमेंट करत असताना रिव्हर्ट बॅक जर नाही मिळाला तर मग प्रॉब्लेम क्रिएट व्हायला लागतो बरं. मग टेन्शन क्रिएट व्हायला लागतं आणि ही नकारात्मक भावना आपल्यामध्ये यायला लागते की मागच्या 3 वर्षांमध्ये काही मिळवलं नाहीये. तुम्ही वयाच्या 22, 23, 24 पर्यंत काहीच फील नाही होत. वयाच्या 25, 26, 27 नंतर ही फील्ड आणखी तुमचं म्हणजे ऑक्सिजन असून माणूस गुद मारायला लागतं. माहिती तुम्हाला, ऑक्सिजन असून माणूस गुद मारायला लागतं. चांगले चांगले लोक रडायला लागतात. गुदमरतं माणूस डायरेक्ट गुदमरतं 27-28 नंतर. नेमकं करायचं काय, जीवनातला सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह काय करू. आणि वाईट काय माहितीये का, तुम्ही प्रचंड मेहनत घेताय आणि तरी तुमच्या हातात काही येत नाही. हे जगातलं सगळ्यात वाईट काम आहे जे कोणासोबतच घडू नये. म्हणजे दिवसभर मी कामाला जर गेलो तुम्हाला 700 रुपये मिळाले ना, लगेच संध्याकाळी आनंद भेटला का. आणि जर असं जर झालं तर तुम्ही 6 वर्ष अभ्यास करताय, 6 वर्ष मेहनत करताय आणि तुम्हाला काहीच येऊ नये राहिलं हातामध्ये. विचार करा किती खराब काम आहे हे. कोणाच्याच आयुष्यामध्ये येऊ नये. वयाच्या 22, 23, 24 पर्यंत प्रेशर प्रचंड कमी असतं. तुम्हाला घरचे विचारत नाही, करतोय पोरग, लेकरू चांगले होईल सेट. घरच्यांना माहितच नाही तर 100 पैकी फक्त पॉइंट मध्ये लोक सिलेक्ट होणार आहे, बाकीचे सगळे बाहेर जाणार आहे. आणि मग 26-27 नंतर प्रश्नचिन्ह निर्माण होतो, तू कमवशील कधी, तुझं लग्न कधी करायचं. हे लग्नानंतर 28 नंतर येतं. त्याच्यामुळं लग्न कधी करायचं, आयुष्य कधी सेट करायचं, जॉब कधी लावायचं, बाकीच्या गोष्टी कधी करायची, ह्या विचार करता करता पॉलिटिक्स आर्टिकलच माणूस विसरून जातो. सत्य हे कटू आहे पण सत्य. जितके लवकर ऍक्सेप्ट करू आपण तितके लवकर भानावरती येऊ. समजतंय. त्याच्यामुळे वय कमी आहे, टोला मारा, जिंकून घ्या. आणखी जितके दिवस तुम्ही एक्सटेंड कराल तितकं जास्त प्रेशर वाढणार, तितकी जास्त काय वाढणार, निगेटिव्हिटी वाढणार. मग तुमचं स्ट्रगल वाढत. तुमचं स्ट्रगल हा वाढेल, अभ्यास पण करायचा आहे आणि स्वतःला सांभाळायचं पण आहे. आणि तुम्हाला वाईट काय माहितीये का, नापास झाल्यानंतर घरच्यांना पण सांगावं लागतं, रडू नका, मी पुढच्या वर्षी पोस्ट काढेल. नापास तुम्ही झाले ना, घरच्यांनी तुम्हाला सांगायला पाहिजे ना, रडू नको पुढच्या वर्षी होईल. 12वी नापास झाल्यानंतर घरच्या नंतर सांग, जाऊ दे नको बाळाला लोड घेऊ, होऊन जाईल. इथं काय गंमत आहे, आपणच नापास व्हायचं, आपणच समजवायचं स्वतःला पण आणि लोकांना पण. नाही मामा ह्या वर्षी होईल, नाही मामी ह्या वर्षी होईल, लोड काही घेऊ नका. पुढच्या वर्षी परत आपण नापास, परत मामा, परत काय सांगायचं, आईला काय सांगायचं, आई टेन्शन घेऊ नको, ह्या वर्षी मी होईल. असं 4 वर्षानंतर सांगितल्यानंतर 5व्यांदा डायरेक्ट लाज वाटायला लागते, आईला आता काय नवीन उत्तर देऊ. हे प्रत्येकासोबत होतं, हे माझ्यासोबत पण होतं, हे प्रत्येक एमपीसीच्या कॅन्डिडेट सोबत होतं. ही रियालिटी आहे. म्हणून याच्यामध्ये काय, शहाणा कोण राहतो, दुसऱ्यांच्या अनुभवातून जो शिकतो तो जास्त शहाणा. म्हणून दुसऱ्यांच्या अनुभवातून शिकायचं, पटकन पोस्ट काढायची आणि लगेच कल्टी मारायची. एक पोस्ट काढली बाकीच्या आपोआप यायला सुरुवात होते. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो बरं का, तुम्ही तुमच्या माइंडला ह्या हिंट द्यायला सुरुवात करा. मेडिटेशन करायला सुरुवात करा, मेडिटेशन करा. बरं आतापर्यंत तुम्ही आठवून पाहिलं का, जगात असं कोणतरी माणूस आहे का तुम्हाला सांगितलं यार तुला भारी आहे, तू खरंच ब्रिलियंट आहे, तुझं होतंय काम. कोणी सांगितलं आतापर्यंत?
तुम्हाला हे कोणीच नाही सांगणार, तुमच्यावर एवढा विश्वास कोणीच नाही ठेवणार. स्वतःचा ब्रँड स्वतःला तयार करावा लागतो. ज्या दिवशी तुम्ही स्वतः म्हणाल ना की मी चांगलं आहे, माझा अभ्यास भारी आहे, मी यावर्षी होणार आहे, त्याच वेळेस हे जग तुमच्यावरती विश्वास ठेवायला लागला नाही याचं होऊ शकतं बरं. कळतंय? म्हणून आधी कोणी विश्वास ठेवला पाहिजे स्वतःवर? आपण. जग नंतर ठेवतो, जग रिझल्ट आल्यावरती ठेवतो. आधी आपण आपल्यावरती विश्वास ठेवला पाहिजे. तुम्ही माइंडला प्रोग्राम करा. 3 दिवसात 3 वेळा सांगा की ह्या वेळेस माझं काम होतंय. तुम्हाला कधी कधी शॉकिंग होईल की अभ्यास कमी असताना सुद्धा तुमचा रिझल्ट येऊन जाईल. आणि दिवसाचं प्लॅनिंग करा, व्हिज्युअलायझेशन करा की मी आजचा दिवस कसा स्पेंड करणार आहे. आणि तुम्ही कंबाईनची एक्झाम करत असाल, अभ्यास 100% झालेला असतो. तुम्हाला स्वतःला सांभाळता आलं पाहिजे. तुम्ही तुमचा टेम्परामेंट सांभाळला, भीती कमी केली आणि डोक्याला विचार करायला क्षमता दिली, त्याला फिरायला स्कोप दिला, मी गॅरंटी देऊन सांगतो जे 4-5 मार्कांनी जे रिझल्ट राहतात ते 100% ह्या वर्षी रिझल्ट मध्ये पाहायला मिळते. समजतंय? त्याच्यामुळे तुमच्या डोक्यात जी कन्सेप्ट आहे ती बाहेर काढली पाहिजे. नुसतं अभ्यास करूनच पास होतं ही गोष्ट चुकीची आहे. याच्यासोबत बाकीचे पॅरामीटर फार जास्त महत्वाचे. या पॅरामीटर वरती काम केलं पाहिजे. मन तुमच्या सोबत खेळल, तुम्ही मनासोबत शेवटच्या दिवसांमध्ये खेळलं पाहिजे. डन.